येडगाव धरणामधून कुकडी नदीच्या पात्रामध्ये पाणी तात्काळ सोडण्यात यावे। जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील कुकडी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली 15 गावं मोठ्या प्रमाणात वंचित आहेत। ना प्यायला पाणी, ना जनावरांना पाजायला पाणी, ना जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी। 2 दिवसामध्ये पाणी सोडण्याचं नियोजन केलं नाही तर ही 15 गावं आंदोलन करतील असा इशारा ह्या 15 गावच्या सरपंचांनी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे। संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याबाबतचे लेखी निवेदन निवासी तहसीलदार सचिन मुंडे यांना दिले आहे। यावेळी शेतकरी अतिशय आक्रमक झालेले होते। शोध बातमीचा अभ्यास सत्याचा आपण पाहत राहत फक्त पूर्ण कोरडे पडलेले एवढे मोठमोठे खड्डे की याच्यामध्ये ते पाणी कुठेही आतमध्ये जिरू शकतं आणि ते पाणी वरती सुद्धा राहणार नाही, म्हणजे बादलीने भरायला सुद्धा पाणी नदीमध्ये राहणार नाही। आणि सगळ्या नदीच्या तुम्ही केटीवरचे ढापे पण काढलेले आहेत, हे सगळी अडचण निर्माण होऊ शकते। त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करू। का आज तुम्ही जेवढं पाणी सोडणार आहे ना 7व्या नंबरच्या किटीपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, कारण हे वरच थांबणार आहे। मग खालच्या लोकांनी करायचं का? काय मोठा प्रश्न नाही। पहिल्यांदा ढापे लावून नंतर पाणी सोडावं, जे पाणी नंतर जाईल तो ते जर आम्हाला जर पाणी जर मिळालं नाही तर आम्ही सर्व मिळून ना कुठल्याही पाटाला पाणी सोडू दिलं जाणार नाही। एवढं मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। नदीवरती जे काही 15 गावं आहेत जुन्नर तालुक्यामधली, या 15 गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे। तर या पाण्याच्या मागणीसाठी आम्ही 15 गावातील सर्व सरपंच एकत्रित आलेलो आहे। आम्ही एकत्रित मागणीपत्र या ठिकाणी केलेलं आहे की तुम्ही कालवा समितीने जे पाणी वाटप केलेलं आहे ते पाणी वाटप 100 MFTC जे आहे ते पाणी जर नदीला सोडलं तर ते पाणी नदीमध्ये जिरून जाईल, आमच्या कुठल्याही गावाला ते पाणी मिळणार नाही। आणि तुम्ही जे पाणी वाटप केलेलं आहे ते पाणी वाटप त्या नदीमध्ये सोडल्यानंतर ते 2 दिवस 4 दिवस सुद्धा राहू शकत नाही, ते तुम्ही आम्हाला 4 महिने जपून वापरायला सांगितलेलं आहे। परंतु याच्यामध्ये आत्ता प्रत्यक्षात गरज ही त्या ठिकाणी अर्धा TMCची आहे, जेणेकरून ते सगळे केटीवर त्या ठिकाणी भरतील आणि पिण्याचं पाणी ते शेवटपर्यंत राहू शकेल। आज परिस्थिती अशी की त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही। सगळ्या गावांचे जे काही नळ पाणी पुरवठा योजना आहे त्या नदीवरती अवलंबून आहेत आणि पूर्णपणे ते बंद झालेले आहेत। आणि आत्ता जर पाणी तुम्ही 2 दिवसात सोडलं नाही तर सगळे ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन या ठिकाणी हंडा मोर्चा त्याप्रमाणे बाकीचे इतर आंदोलन सर्व शासकीय कार्यालयावरती करतील आणि ते काही नुकसान होईल किंवा जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील। कारण याचं सांगतो साहेब, आत्ता जे तुम्ही पाणी वाटप जे म्हणताय ते पाणी वाटप आमच्या हक्काचं असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही। जे पाणी वाटप केले ते 2011च्या जनगणनेनुसार केले। आज जवळजवळ उर्वरित ह्या 8 वर्षामध्ये 20% वाढ झाली लोकसंख्येमध्ये, त्याची आकडेवारी आपण काढली नाही, पशुधनाची आकडेवारी आपण काढलेली नाही। हे पाणी तुम्ही जे 100 MTC जे पाणी देताय हे पाणी प्रत्यक्षात तुम्ही म्हणजे घरात आम्हाला फार बाटलीने जरी आणून दिलं तरी 2 महिने पुरणार नाही, तर तुम्ही नदीत सोडल्यानंतर ते पाणी मुरणार आहे, बाष्पीभवन होणार आहे आणि ते पाणी आम्ही उचलून नंतर मग लोकांपर्यंत वस्तीवरती नेणार। ते पाणी पुरणार कसं याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि तुम्ही आम्हाला 2 दिवसात त्या ठिकाणी पुरेसं पाणी द्यावं ही आमची सर्वांची मागणी आहे। सर, तुमच्याकडे आता मागण्यांचं निवेदन आलं आहे, तुम्ही काय सांगाल? आता याच्यावर यांची जी मागणी आहे याच्या मागणीप्रमाणे तहसीलदार साहेबांशी आणि पाण्याची कुकडीचे प्रकल्प कानाडे साहेब त्यांची चर्चा करून त्यांना तो योग्य तो न्याय देण्यात 2 दिवसात आम्ही 15 गावातील सर्व सरपंच एकत्रितरित्या या ठिकाणी एक अर्ज तयार करून तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, त्याचप्रमाणे कुकडी पाटबंधारे विभाग असेल आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शरददादा सोनवणे या सर्वांना आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे जो अर्ज केलेला आहे, आमची जी मागणी आहे की आमच्या गावांना जे काही पिण्याचं पाणी, जनावरांच्यासाठी जे पिण्याचं पाणी आहे त्या पाण्यासाठी आमची मागणी आहे। परंतु जे काल आमची मीटिंग झाली चेंबरीवरती तर त्या ठिकाणी मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला जे 100 MFTC जे पाणी देण्यात येत आहे ते पाणी तुम्हाला 4 महिने वापरायचं आहे, म्हणजे 15 जुलैपर्यंत। परंतु हे जे पाणी सोडणार आहे 100 MFTC जे पाणी ते सोडल्यानंतर ते पाणी पुढच्या 4-5 गावांपर्यंत जाऊ शकतं, त्यानंतर ते पूर्ण पाणी जमिनीमध्ये आटेल आणि पुढं पाणी जाणार नाही। ज्यावेळेस तुम्ही अर्धा TMC पाणी सोडाल त्यावेळेस कुठंतरी ते संपूर्ण केटीवरपर्यंत जाईल। कारण काळवाडी, पिंपळवंडी, कांदळी, वडगाव कांदळी, साळवाडी, बोरी, शिरोली, सुलतानपूर, त्यानंतर मंगळूर पारगाव, त्याच्यानंतर कावळपिंपरी, साकुरी, निमगाव, सावा ही सगळी गावं 15 गावं त्या
नदीवरती, कुकडीच्या नदीवरती आहे आणि त्यांना जर त्या ठिकाणी अर्धा TMC जर पाणी दिलं नाही तर ते पाणी शेवटपर्यंत पोहोचणार नाही आणि ते पाणी त्यांना जे काही 2 महिने वापरायचे आहेत ते पाणी त्या ठिकाणी त्यांना ते पुरेसं होणार नाही. आणि यासाठी आम्ही आज या ठिकाणी यांना पत्र देतोय, कारण त्यांनी जी काही आकडेवारी घेतलेली आहे ती जी जनगणना 2011 नुसार झालेली आहे आणि आज जवळजवळ 9 वर्षानंतर ती जनगणना आज नाही म्हटलं तर 20-25% वाढ झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याचा अभ्यास करून ते खरं तर पाणी दिलं पाहिजे. जे 100 MFTC पाणी जे सोडणार आहेत ते पाणी नदीला सोडून ऐवजी तुम्ही पार घरामध्ये जरी पोच करून दिलं तरी ते पाणी 2 महिने पुरणार नाही, अशी ती परिस्थिती आहे. त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास पूर्णपणे बसून त्या ठिकाणी केलेला आहे. प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती आम्ही त्यांना फुटेज पण दिलेले आहे की नदीची जी काही पातळी आहे ती पूर्णपणे खाली खड्ड्यांनी कमी झालेली आहे, म्हणजे खाली गेलेली आहे. त्याच्यामुळे ते पाणी सोडल्यानंतर सगळं पाणी जमिनीत जिरणार आहे, बाष्पीभवन होणार आहे आणि मग त्यातलं पाणी आम्ही उचलून पंपानी प्रत्येक वाडी वस्तीवरती पोहोचवणार कसं आणि ते पाणी लोकांना पिण्यासाठी देणार कसं. आजच असा प्रश्न झाला आहे की आज आमच्या ग्रामपंचायतीचा सगळे सरपंच होते, जवळजवळ सगळ्यांचं म्हणणं आले की रोज ग्रामपंचायतीमध्ये तक्रार येतात, वाद होतात. आम्ही लोकप्रतिनिधी गावामध्ये काम करत असताना आमच्यावरती त्या ठिकाणी लोकांना पाणी देण्यासाठी जो काही त्रास होतोय तो खूप मोठा त्रास आहे आणि रोज वादविवाद गावांमध्ये त्या ठिकाणी होतात. मागच्या वेळेस त्यांनी जे काही 4 TMC पाणी आवर्तन जास्त्राचं सोडलेलं आहे ते पाणी आपल्या हक्काचं आहे. ते जर आत्ता राखून ठेवलं तर आपल्याला ते पूर्ण तालुक्याला त्या ठिकाणी वाटप करता येईल. आपल्याला असलेले जे काही गावं त्याच्यामध्ये आहेत त्यांना ते पाणी देता येईल. कारण मागच्या दिवस जे 65 दिवस आवर्तन चाललं त्याच्यामध्ये ती 4 TMC पाणी जे एक्स्ट्रा गेले ती पाटबंधारे विभागाची चुकी आहे, त्याच्यामध्ये तालुक्यातील नागरिकांची चुकी नाही. त्यामुळे त्यांनी ते पाणी आमच्या जे हक्काचं आहे ते त्यांनी आम्हाला वेळेत सोडावं. जर 2 दिवसामध्ये ते पाणी आलं नाही तर नाईविलाजाने आमच्या गावातील ज्या काही सर्व महिला आहेत त्या हंडा मोर्चात तहसील कार्यालयावर इतर असणाऱ्या त्यांच्या शासकीय कार्यालयावरती येथील ग्रामस्थांसह आणि जे काही नंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील. कारण आज पाणी खूप महत्त्वाचं आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी जर मिळत नसेल तर मग बाकीची पुढची परिस्थिती खूप अवघड आहे. याच्यामध्ये आज नाही म्हटलं तरी पूर्णपणे जो काही अधिकार आहे तो तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टरकडे आहे. कलेक्टरनी ऑर्डर दिल्याशिवाय किंवा प्रांत तहसीलदारांनी त्यांना पुढे फॉरवर्ड केल्याशिवाय ते ऑर्डर देत नाही अशी त्यांची त्या ठिकाणी सांगणं असतं. रोज गेले 4 दिवस झाले आम्ही मिटिंगा करतोय, आम्ही वेळ देतोय आणि दररोज आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जाते आणि सगळे जे काही माहिती दिली जाते त्या पूर्णपणे चुकीच्या माहिती दिलेल्या जातात. आम्ही त्यांना विचारतोय पाण्याची तारीख कधी आहे, पाणी कधी सोडणार आहे, अजूनपर्यंत त्यांनी तारीख सांगितलेली नाही. त्याच्यामुळे पाणी कधी येईल हे पण सांगता येत नाही. म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे एकत्रितपणे सर्व सरपंचांनी सह्या करून मागणी पत्र केलेलं आहे की 2 दिवसात जर पाणी आलं नाही तर आम्ही संपूर्ण सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करू असा त्यांना इशारा केला आहे. आमचा जो अर्ज आहे त्या अर्जाचा त्या सर्वांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा हीच त्यांना आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून विनंती करतो. आमदारांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी तसं नियोजन केलेलं असेल त्या ठिकाणी नियोजन होईल, परंतु आम्हाला जी आत्ता आकडेवारी मिळाली ती आकडेवारी ती चुकीची आहे. त्या चुकीच्या आकडेवारीमुळे तेवढं पाणी त्या ठिकाणी पुरेसं नाही आहे आणि त्यामुळे आमची ती मागणी असणार आहे. जरी आमदार किंवा अजून कोणी खासदार असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, जर तालुक्याची त्या ठिकाणी मागणी जशी असेल त्याप्रमाणे त्यांनी आकडेवारीत पाणी राखून ठेवलेलं आहे, त्यामुळे ती अडचण येत आहे. परंतु आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, हा जर तो त्या ठिकाणी सॉल्व्ह नाही केला तर ती अडचण होऊ शकते. याच्यावर आम्हाला कोणालाही राजकारण करायचं नाही, बाकीचं कुठलंही त्याच्याशी आम्हाला घेणदेण नाही, परंतु पाणी त्या ठिकाणी मिळावं हीच आमची अपेक्षा आहे सर्वांची. सुनीता दत्तात्रय घोडे, मी निमगाव सावा सरपंच. तर आमच्या गावासाठी मी एक महिला आहे आणि आमच्या नदीलाही अजिबात पाणी नाही आणि पाटालाही सोडलं म्हटले 2 दिवसापासून म्हणायचे पाटाला पाणी आलं. मी गावातल्या लोकांना रोज म्हणणार आज पाटाला पाणी येणार, आज पाटाला पाणी येणार. रोज महिला आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन बसतात. मग अशा वेळी आम्ही त्यांना कशी उत्तरं देणार. आणि माझी एवढीच विनंती आहे की नदीला आणि पाटाला आणि आमच्या गावात जी तळी आहेत आणि त्या तळ्याच्या त्या विहीर बनवली आणि त्याचं पाणी आम्ही गावाला सोडतो, पण तळ्यालाच पाणी नाही तर त्या विहिरीला कुठून पाणी येणार. मग त्याच्यामुळं आमचा पिण्याचा सुद्धा प्रश्न झाला. आमची एवढी शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पाणी सोडावं आणि आमची तळी बांधारे सगळी भरून द्यावीत, एवढीच विनंती करते. मुख्याने या ठिकाणी 15 गावचे सरपंच या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेत. त्यांच्याकडून माहिती खरी मिळाली. 65 दिवस आवर्तन सोडलं जाते आणि तालुक्यामध्ये धरणं जुन्नर तालुक्यात झाली, धरणामध्ये जमिनी ह्या जुन्नर तालुक्याच्या गेल्यात,
प्रामुख्याने पुनर्वसनाचा प्रश्नसुद्धा म्हणावा असा सुटला नाही. आणि त्या आणि 65 दिवस पाणी खाली जाते आणि आमच्या 15 गावचे सरपंच एकच मागणी करतात का बा अर्धा TMC पाणी तिथं भरा. म्हणजे सरपंचांनी मागणी केली आणि 15 गावच्या सरपंचांनी मागणी केली, त्या मागणीचा विचार होत नाही. ही तसं पाहिलं तर खेदाची बाब आहे. प्रामुख्याने गावचा सरपंच हा जर बघितला तर गावाचा एक घटक आहे आणि त्यांनी मागणी केल्यानंतर नक्की त्या मागणीचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. आणि म्हणून ते आज तहसीलदार दरबारी आले तर तहसीलदारांना त्यांनी निवेदन आणि वस्तुस्थिती आहे हे केटीवर आहे ना. आणि आम्ही मंडळीसुद्धा, कारण तसं जर बारकाईने विचार केला तर या दोन्ही मीना खोऱ्यातल्या असेल कुकरनेर खोऱ्यातल्या असेल यांना पाणी जरूर तुम्ही खाली सोडा. पण त्याचबरोबर जे किटीवेर बांधलेत ते किटीवेर कायसाठी शोसाठी बांधलेत का सरकारने ते किटीवेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जुन्नर तालुका ह्या धरणांमुळे दुष्काळ आज जाहीर होऊ नाही राहिला. बारकाईने तुम्ही अभ्यास करा की धरणं आमच्याकडं हे पाणी बघितल्यामुळं वरतून कुठं तरी हेलिकॉप्टरमधून पाणी बघायचं त्याच्यामुळं काय झालं आमचा जुन्नर तालुका दुष्काळी. पण हा दुष्काळ आहे ना जाहीर होऊ शकला नाही. हे आमच्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीने मोठी खेदाची बाब आहे. त्या दृष्टिकोनातून ही जी मंडळी आलीत पोटतिडकीने जे प्रश्न यांनी मांडलेत त्याचा प्रामुख्याने शासनाने विचार करून यांच्या प्रश्नाबरोबर शासनाने राहावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा. अख्खा तालुका त्यांच्या समोर आहे. ह्या तालुक्यातले आता तुम्ही एक प्रश्न इथं मांडला, तालुक्यातले सगळे लोक जेव्हा तुम्ही आमच्या कर्तव्याची जाणीव देता, या 15 सरपंचाच्या कर्तव्याची जाणीव देतात, त्याचबरोबर लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्या कामाची जाणीव आहे आणि त्यांनीसुद्धा या प्रश्नाच्या संदर्भात लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा अशी माझ्यासारखा कार्यकर्ता कळकळीची विनंती करतो. आणि यांनी जे म्हटलं की जे पाणी आहे हे पाणी ह्या किटीवेरमध्ये आलंच पाहिजे, जनावरांना चारा वाढलाच पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे. कुकडी नदीवरील येडगाव धरणाच्या खाली जे 14 ते 15 गावे आहेत ती पूर्णपणे कुकडी नदीच्या पाण्यावरती अवलंबून गावे आहेत. आणि आज दुष्काळी परिस्थितीचा त्या ठिकाणी तयार झालेली असताना या 14 ते 15 गावामधील माणसांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, अतिशय बिकट परिस्थितीतून जात असताना या ठिकाणी पाटबंधारे खात्याकडून अजूनही कुठली पाणी सोडण्याची कार्यवाही झालेली नाही. आणि असं समजतं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाटबंधारे खात्याकडून नुसतं सांगितलं जातं की 2 दिवसात पाणी सोडलं जाईल, 2 दिवसात पाणी सोडलं जाईल. परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी गावांमध्ये गेल्यानंतर आज अतिशय बिकट परिस्थिती आणि या बिकट परिस्थितीचा सामना करत असताना येडगाव धरणाच्या खाली 15 गावे आहेत का, म्हणजे काळवाडीपासून बोरी असेल, पिंपळवंडी असेल तर खाली पारगाव, निमगाव, सावा, कावळपिंपरीपर्यंतची सर्व टोटल 15 ते 16 गावे आहेत. नदीपात्रात पाणी सोडलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल तो सुटतो, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असेल तो सुटतो. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा प्रत्येक नदीच्या काठी प्रत्येक गाव वसलेलं आहे आणि पाणी पुरवठा त्या ठिकाणी बोरवेलला पाण्याची पातळी खालवलेली आहे, विहिरीची पाण्याची पातळी खालवलेली आहे. आणि ज्यावेळेस हे नदी पात्रात पाणी सोडलं जाईल त्यासाठी प्रथमतः पाटबंधारे खात्याने ते पाणी अडवण्याचं ज्या प्रत्येक गावामध्ये केटीवेर आहे त्या केटीवेरमध्ये ढापे टाकले पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजे. नुसतं मोकळं पाणी सोडलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याचा प्रश्न आणि पुढे भविष्यामध्ये अतिशय जनावरांची माणसांची परिस्थिती बिकट होईल. तर या ठिकाणी मी पारगावतर्फे आळे असेल आणि आमच्या आजूबाजूच्या सर्व गावांच्या वतीनं या ठिकाणी पाटबंधारे खात्याला तहसीलदार साहेबांना विनंती करू इच्छितो की ज्या आपण लवकरात लवकर पाणी सोडून ते पाणी शक्यतो आपण 100% पाणी अडवण्याचा प्रयत्न करावा हीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा. कुकडी पाटबंधारे विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही 2 दिवसामध्ये पाणी सोडणार आहे, पण ते पाणी सोडत असताना आम्ही ते पाणी कुठल्याही प्रकारचं अडवलं जाणार नाही. ते फक्त नदी ओली होईल इतक्याच प्रमाणामध्ये पाणी सोडलं जाईल. नदीकाठच्या ज्या विद्युत पंप आहे त्याचं वीज कनेक्शन कट केलं जाईल. तर आमची शासनाला आणि पाटबंधारे खात्याला विनंती आहे की केटीवेरवर असणारे ते ढापे बसवावेत आणि वीज कनेक्शन कोणाचंही कट करू नये, जेणेकरून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी भेडसावणार नाही. यासाठी वीज कनेक्शन तोडू नये आणि केटीवेरवर असणारे ढापे लवकरात लवकर बसवण्यात यावे. या ठिकाणी 15 गावचे सरपंच आज या ठिकाणी सगळे एकत्र येऊन तहसील कार्यालयात जे आज आम्ही इथं
आंदोलनाचा जो पवित्रा घेत आहोत. कारण ज्या ठिकाणी पिकतंय त्याच ठिकाणी जर सगळेजण घोटासाठी जर समजा तरफडत असतील तर ती गोष्ट नक्कीच चांगली नाही. कारण या ठिकाणी शासनाचं जे धोरण आहे तर ते फक्त नदी ओली करण्याचं जे धोरण आहे तर त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डाफेमध्ये लावून आणि नंतर पाणी सोडावं व त्यानंतर जे पाणी आहे तर ते खाली गेलं तर आम्हाला काही हरकत नाही. पण जर समजा आमच्या जर या ठिकाणी सर्व डाफे काढून जर पाणी सोडत असतील तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही. सरपंच भामदास खराडे, पाण्याच्या संदर्भात सगळी चर्चा सगळे ऐकतात आणि सांगतोय. काल बी आम्ही चेंबरीवर, काल पूर्ण अख्खा दिवस आमचा चेंबरीवर गेला. सगळे सरपंच ग्रामसेवक आमची मिटिंग झाली आणि त्यावेळेला आम्ही सगळी चर्चा करीत असताना आम्हाला त्यांनी पाणी सांगितलं किती देणार आहे. त्यावेळेला विक्रम शेठ त्यांनी पाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे का एक माणसाला 5 लिटर आणि जनावराला 15 लिटर अशी त्यांनी ते पाण्याची त्यांनी विभागणी केलेली आहे आणि ते पाणी नदीने सोडणार. सगळी जनावरांची आणि माणसांची त्यांनी संख्या आमच्या समोर मांडली होती. ती पूर्वीची जवळजवळ ती 10 ते 15 वर्ष 10 वर्षाच्या जनगणना असेल, माझ्या 2011ची जनगणना असेल, आम्ही बघितली सगळी. आजच्या हिशोबावरची जनगणना जर बघितली तर जनावरांची पण निम्म्याची पण 50% फरक आहे. तर 50 म्हणजे 50 झाले तर ते 100 व्हायला पाहिजे होते अशी जनगणना होती ती. आणि त्या हिशोबावर ते पाणी सोडतो म्हणले. आणि साहेब तुम्ही सांगा एका माणसाला 1 लिटर पाणी दिलं तर त्याची ताण निश्चितपणे भागन. पण ते पाणी जर तुम्ही अंगणात वतन पे जर म्हटलं तर तो माणूस काय प्याणार आहे. तशा पद्धतीत ते नदीला पाणी देणारे एका माणसाला 1 लिटर पाणी, जनावराला मी म्हणतो 5 लिटर पाणी ते नदीत ओतून देणारे आणि ते लोकांना आणि जनावरांना प्यायला देणार आणि त्याच्यावर त्यांनी जनगणना काढलेली. कसं शक्य आहे ते तुम्ही सांगा ना. हे सगळं करत असताना काल आमच्या त्यांनी सह्या वगैरे घेतल्या ते आम्ही नंतर ते रिटर्न त्याने आम्ही त्या रिटर्न ते पत्रक मागं घेतलं आणि आम्ही त्याने आता आज सगळ्या सरपंचांनी आमचं निवेदन दिलेले किती पाणी पाहिजे. कमीत कमीत आमचे कावळपिंपरीपासून तर इकडं बांद्र्यापर्यंत 60 किटीवर आहे. तर त्या 7 किटीवरला अर्धा टेमशी पाणी पाहिजे तेव्हा सर्व जनावरांचं आणि माणसांचं भागते. आणि नुसता पिण्याचाच प्रश्न नाही. आज पाठराव सारख्या ठिकाणी जरी पाणी नसेल पण त्यांनी कोरडा चारा राखून ठेवलेला आहे त्या लोकांनी. आज त्यांच्याकडे जा तुम्ही बघायला भुसा आहे, भुसार आहे, गावठ्याले सगळं त्यांनी राखून ठेवलेले. आज परिस्थिती जर बघितली नदीकाठची तर कोणच्याकडे तुम्हाला एक पिंडीसुद्धा भेटणार नाही. सगळ्यांचा वल्ला चारा असतो, मका घास हे जर जळून गेलं तर जनावरांना खायला सुद्धा काही भेटणार नाही अशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे तळतळून आमची लोक सगळी गाव संपूर्ण तळतळून उठलेला आहे. आज आम्ही इथं निवेदन दिलेले. आम्ही विनंती करून निश्चितपणे सांगतो हे 2 दिवसात जर पाणी सोडलं नाही, अर्धा टेमशी पाणी सोडायला पाहिजे तेव्हा कुठंतरी भागन आणि ते बी 5-5, 6-6 ढापे टाकले पाहिजे तर ते पाणी वेडगाव धरणातून तर 5-5 ढापे टाकले तर महिनाभर पाणी राहते. आणि सगळे 11 ढापे जर टाकले तर 2 महिने पाणी राहते. तर 5 ढापे टाकले तर महिनाभर फक्त पाणी राहणार आहे आणि महिना कसं तरी निघन आणि परत पाणी सोडणार नाही. शेवटचं हे सांगतात ते शेवटचं अवतरण सांगतात. त्यामुळे निश्चितपणे हे सगळं चुकीचं आहे. त्यांच्याकडून निश्चितपणे निवेदन पाण्याचा निश्चितपणे त्यांनी पाण्याचा योग्य व्यवस्थित केलेला नाही. मागच्या वेळेला कॅनेल सोडा आतापर्यंत कधीच 65 दिवस कॅनेल चालला होता. आतापर्यंत कधी 65 दिवस कॅनेल चालला नाही. यांनी दुष्काळात 65 दिवस कॅनेल चालवणार आणि आता पाणी नाही अख्ख्या तालुक्यात चालले का पाणीच नाही हे चालणार नाही. आम्ही नक्कीच रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही. मी वडगाव कांदळी संजय खेडकर उपसरपंच. कावळ पिंपरीपासून तर जवळजवळ पिंपळवंडीपर्यंतचे सर्व सरपंच 15 सरपंच आम्ही एकत्रित आलो आहे आणि या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही तहसीलदारांना आत्ताच या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. कालही आमची कुकडी कॉलनीमध्ये त्या ठिकाणी साहेबांसोबत मिटिंग झाली. खरं वास्तविक जो निर्णय झाला आहे की नदीला पाणी सोडायचं परंतु ते अगदी काही पॉईंटनी सोडायचं, तर हा निर्णय म्हणजे ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांची किंवा शेतकऱ्यांची चेष्टा मस्करी आहे की नुसती नदी ओली केली जाणार आहे. फक्त मला वाटतं पाणी जर सोडलं, जवळजवळ या कुकडी नदीवरती जुन्नर तालुक्यात 7 केटीवेर आहेत आणि त्या ठिकाणी हे पाणी काही पॉईंटनी सोडल्यानंतर माझ्या माहितीने ते पाणी कांदळीच्या केटीपर्यंत सुद्धा पोहोचलं जाणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी आज उन्हाळ्यामध्ये खरं वास्तविक पिण्याच्या पाण्याची टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने यापूर्व काळातही कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आत्ता जे नियोजन केलं आहे
ते लोकसंख्येप्रमाणे नियोजन केलं आहे आणि ती लोकसंख्या सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आम्ही काल पाहिलं की काही गावांच्या त्या ठिकाणी लोकसंख्या सुद्धा आलेल्या नाहीत. लोकसंख्येची आकडेवारी जी आहे ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहे. त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करताना लोकसंख्येचा विचार केला आहे, परंतु त्या ठिकाणी जनावरांचा विचार केला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा दोन्ही प्रश्न आहेत, परंतु त्या ठिकाणी जनावरांचा बिलकुल विचार केला गेलेला नाही. खरं वास्तविक जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं असताना अशी परिस्थिती निर्माण होते, म्हणजे धरण आपल्या उशाला आणि कोरड घाशाला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि या कुकडी नदीवरती या पूर्व काळामध्ये खरं वास्तविक अशी परिस्थिती आलेली नाही. ही परिस्थिती जी आहे ती खरोखर आत्ताच मार्चमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, ही अतिशय अवघड परिस्थिती आहे. तर या ठिकाणी आम्हाला एकच सांगावंसं वाटतं की हे केटीवेरचे जे 9 दरवाजे असतील, ती दारं जी आहेत ती बंद करून त्या ठिकाणी संपूर्ण 7 केटीवेर जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले भरले गेले पाहिजेत. आणि हे बंधारे भरण्यासाठी अर्धा TMC पाणी लागतंय फक्त. आणि त्या ठिकाणी 62 दिवस जर त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या खाली आवर्तन असेल आणि या जुन्नर तालुक्यातील बंधारे भरण्यासाठी अर्धा TMC पाणी जर लागत असेल, तर त्या ठिकाणी हे बंधारे भरल्याशिवाय त्या ठिकाणी खाली कालव्याला पाणी आम्ही जाऊ देणार नाहीत, अशी आम्ही या ठिकाणी 15 गावचे सरपंच या ठिकाणी तहसीलदारला निवेदन दिलंय. आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ एकत्रित येऊन या ठिकाणी तहसीलदार, प्रांत आणि कार्यकारी अभियंता यांना इशारा देतोय की खाली पाणी जायच्या आधी आमचे केटीवेर जे आहेत ते ढापे लावून भरले गेले पाहिजेत, अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना, आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला शासन जबाबदार असेल. त्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायती त्या ठिकाणी जबाबदार राहणार नाहीत. पहिला हक्क जो आहे तो जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आहे, ग्रामस्थांचा आहे. या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो, पाणी आपल्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. या ठिकाणी आवर्जून हाक द्यावीशी वाटते. आणि आमचे केटीवेर जे आहेत ते 2 दिवसामध्ये भरले जावेत, अन्यथा त्या ठिकाणी शांततेचा भंग होईल. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं दे